आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये गेल्या 3 वर्षातला सर्वाधिक पाणीसाठा। धरणांमध्ये 13,03,551 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा। गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज। मूर्तिकारांना शाडूची माती पुरवणं, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणं हा उपक्रम। मुंबईतल्या महाविद्यालय आवारात हिजाब बुरखाबंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी होणार। राज्य पोलीस दलासाठी 2298 वाहन खरेदी करण्याकरता गृह विभागाकडून मंजुरी। तब्बल 566 कोटी रुपयांची वाहनं खरेदी करण्यात येणार। मुंबईतल्या 16 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या। पुणे शाखेच्या दत्ता नलावडेंची रेल्वे उपायुक्तपदी बदली। केडीएमसीतील 118 हेक्टरवर अतिक्रमण। तहसीलदारांनी बेकायदा बांधकामांवरील कारवाईचा तपशील न दिल्यानं न्यायालयाची नाराजी। मुंबईत बेस्टचा स्वमालकीचा बसगाड्यांचा ताफा कायम राखण्यासाठी बेस्ट बचाव अभियान। बेस्ट बचावसाठी मुंबईकरांसह 36 आमदारांनीही सहभागी केलं जाणार। ठाणेकरांचा प्रवास आता सुखकर होणार। टीएमटीच्या ताफ्यात वर्षभरात 186 विद्युत बसगाड्या। मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना खिशाला कात्री बसण्याची वेळ। वसतिगृह प्रवेश शुल्कात दुप्पट वाढ। विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थी वर्गाची नाराजी।